श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण अमरचा सासूरवाडीत पाहुणचार झालेला पाहिला. त्याचसोबत मित्तल समोरासमोर अमरला चॅलेंज करण्यासाठी सज्ज झाला होता. या भागात आपण अमर आणि मित्तलची पार्टीमध्ये होणारी भेट पाहणार आहोत. चला तर मग पार्टीमध्ये काय होणार हे जाणून घेण्यासाठी लगेच सुरुवात करूया कथेच्या पुढील भागाला. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 14. आज मिस्टर पारखी यांची अॅनिव्हर्सरी होती, त्यामुळे अमर जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात आजी त्याच्या रूममध्ये आल्या. अमर, तयार होतोयस? कुठे बाहेर चाललायस का? आजीने त्याला मस्तपैकी तयार होताना पाहिलं म्हणून विचारलं. हो आजी, मिस्टर पारखी यांची अॅनिव्हर्सरी आहे आज. त्यांनी फोन करून बोलावलं होतं, तिकडेच चाललोय. अमर ब्लेझर घालत म्हणाला. एकटाच? आजींनी विचारलं. तसं त्याने त्यांच्याकडे पाहिलं. आजींच्या विचारण्यामागचं कारण त्याला कळालं नव्हतं. वाणीला पण घेऊन जा, आजी म्हणाल्या. तशी त्याची ट्यूब पेटली. आजींनी तिला तयार केलं तर वाणी नक्की येईल. मी नेईन आजी, पण तिने यायला हवंय ना. अमर पुन्हा आरशात सर्व व्यवस्थित आहे की नाही बघत मुद्दाम म्हणाला. मी समजावते तिला. एकत्र राहाल तर जवळ याल. आजी अशा बोलत त्यांच्या रूमकडे निघून गेल्या. त्यालाही तेच हवं होतं. आजी निघून गेल्या तसा तो गालात हसला. वाणी अजूनही आजींच्याच रूममध्ये राहत होती. आजी रूममध्ये गेल्या तर ती काहीतरी काम करत होती. आजीने नीट पाहिलं तर ती बॅगेतले कपडे कपाटात लावत होती. तसा आजीने कपाळावर हात मारून घेतला. त्या तिला अमरच्या रूममध्ये पाठवण्याचा विचार करत होत्या आणि ती इथे त्यांच्यासोबतच राहण्याचा प्रयत्न करत होती. वाणी, काय करतेस बाळा? आजींनी प्रेमाने तिला विचारलं. काही नाही आजी, कपडे लावत होते कपाटात. कालपासून बॅगेतच होते ना म्हणून. वाणीने हे हसून त्यांना प्रत्युत्तर दिलं. बरं ते सोड, चल तू पटकन तयार हो. तू आणि अमर बाहेर जात आहात आत्ता, आजी म्हणाल्या. तसे तिच्या हातातले कपडे खाली पडता पडता राहिले. तिने वेगळाच अर्थ काढलेला होता. बाहेर? बाहेर कुठे कुठे आजी? वाणीने घाबरत अडखळत विचारलं. आजींनीही तिच्या मनातली भीती ओळखली. तीक्ष्ण होत्या त्या. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे लगेच ओळखत होत्या. शेवटी माफियाच्या सौभाग्यवती होत्या त्या. अगं, बाहेर म्हणजे अमरच्या ओळखीच्या एका व्यक्तीची आज मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. तिथे तुम्हा दोघांनाही बोलावणं आहे. आता बोलण्यात वेळ घालू नको. पटकन छानपैकी तयार हो आणि लवकर बाहेर ये. अमरच वेळेचा किती पक्का आहे माहिती आहे ना. आजी तिला समजावत म्हणाल्या. तशी ती रिलॅक्स झाली आणि तयार व्हायला निघून गेली. तिला जायचं नव्हतं, पण आजींना काही नाही म्हणू वाटत नव्हतं म्हणून तयार व्हायला गेली. तिला अजूनही अमर कोण आहे माहीत नव्हतं. तो एक बिझनेसमॅन आहे एवढंच काय ते माहीत होतं. वाणी तयार होऊन बाहेर आली. तशा आजी तिला बघतच राहिल्या. आजोबांनी तिला बघून एक छानशी स्माईल दिली. तशी तीही हसली. अमर मात्र एकटक तिच्याकडे बघत होता. काहीतरी शोधत होता, पण ते काही त्याला दिसत नव्हतं. जसं लक्षात आलं तसा तो तनतन करतच आजींच्या रूममध्ये गेला. पुन्हा थोड्या वेळाने बाहेर आला आणि वाणी समोर येऊन उभा राहिला. मागे फिर, अमर त्याच्या धारदार आवाजात म्हणाला. तशी ती घाबरली, पण तरीही हिम्मत करून विचारू लागली. का? वाणीने विचारलं. फिर म्हटलंय ना. अमर चिडत म्हणाला. त्याला राग कशाचा आलाय कोणालाच कळेना.
हा मगाशी तर ठीक होता, वाणी येणार म्हणून खुश होता, मग आता काय झालं? आजी मनातल्या मनात विचार करत होत्या. तसं समोरचं दृश्य पाहून त्या गालात हसल्या. वाणी मागे फिरत नाहीये म्हणून तोच तिच्या मागे जाऊन उभा राहिला होता. त्याने छानसं छोटंसं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं, जे की ती घालायची विसरली होती. भांगेत कुंकू होतं, पण इतकं छोटं लावलेलं होतं की कोणालाच दिसणार नाही. जवळून बघितलं तरच दिसेल. त्याने कुंकू बोटांच्या चिमटीत घेऊन तिच्या केसांच्या मधोमध पाडलेल्या भांगात लांबलचक रेघ ओढली. लग्न झालेल्या बायका गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरत असतात, एवढं तरी माहीतच असेल ना तुला? अमर तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं तिने घाबरून आजी आणि आजोबांकडे पाहिलं. तेही तिच्याकडेच पाहत होते. सॉरी, मी गडबडीत विसरले होते, वाणी कशीबशी बोलली. त्याचा अवतार बघून ती चांगलीच घाबरली होती. एक वेळ जेवण करायचं विसर, पण गळ्यातलं मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरायचं विसरायचं नाही, समजलं? अमर तिच्याकडे एक बोट करून म्हणाला. ती तशीच मान खाली घालून उभी होती. तसा तो जोरात ओरडला, समजलं का? त्याच्या एवढ्या मोठ्या आवाजाने तिने मान वर केली आणि जोरात हो मध्ये हलवली. तिला आश्चर्य वाटत होतं. पहिल्या दिवशीचा अमर आणि आजचा अमर काही वेगळाच होता. अगदी जमीन आसमानाचा फरक होता. ठीक आहे, चल आता उशीर होतोय, असं म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि बाहेर घेऊन गेला. अमर शांतपणे गाडी चालवत होता. वाणी पण एकदम शांत होती. न जाणो का आज तिला अस्वस्थ वाटत होतं. तिने एकदा त्याच्याकडे बघितलं. तो समोर बघून गाडी चालवत होता. ती पुन्हा खिडकीतून बाहेर बघण्यात व्यस्त झाली. थोड्या वेळाने ते दोघेही मिस्टर पारखीच्या फार्म हाऊसवर पोहोचले. पार्टी तिथेच ठेवलेली होती. अनेक मोठमोठ्या बिझनेसमनने हजेरी लावलेली होती. अमरही त्यांच्यापैकीच एक होता. त्याने वाणीचा हात पकडला आणि मिस्टर पार्किंगकडे आला. अरे मिस्टर चौधरी, या या, स्वागत आहे. मिस्टर पारखी अमरला स्वतःकडे येताना पाहून म्हणाले. अमर त्यांच्यापेक्षा खूप लहान होता, पण लहान वयातच त्याने नाव मोठं केलं होतं. त्याबद्दल त्यांना त्याचा आदर वाटत होता. थँक्यू मिस्टर पारखी, अँड हॅपी ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. अमर हसत त्यांच्याशी हात मिळवत म्हणाला. मिसेस पारखी तिथेच होत्या. थँक्यू. सॉरी बट या कोण? मिस्टर पारखींनी वाणीला पहिल्यांदा पाहिलं म्हणून विचारलं. अमरच्या लग्नाची खबर कोणालाही नव्हती. ओह सॉरी, मी ओळख करून द्यायची विसरलो. मीट माय लवली वाईफ मिसेस वाणी अमर चौधरी. सॉरी, मी कोणालाच बोलावलं नव्हतं लग्नात. लग्न फक्त 2 माणसांतच झालं. माझे घरचेही नव्हते लग्नाला. कंडिशनच तशी होती त्यामुळे. अमर वाणीची ओळख करून देत म्हणाला. प्लीज सॉरी म्हणू नका मिस्टर अमर, समजू शकतो मी. एवढं काही नाही त्यात. मिसेस चौधरी खूपच सुंदर आहेत पण. मिस्टर पारखी हसत म्हणाले. तसा अमरही हसला. वाणी कशीबशी ओढून ताणून हसली होती. ते बोलतच होते की मागून कोणीतरी बोललं. हॅलो मिस्टर पारखी अँड मिस्टर अमर. आवाज आला तसे दोघांनीही तिकडं पाहिलं तर मागे मित्तल उभा होता. हॅलो मिस्टर मित्तल. मिस्टर पारखी हसत म्हणाले. तुम्हा दोघांनाही लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्तल मिस्टर पारखींना हसून आणि मिसेस पारखींना खालून वर निहाळत म्हणाला. त्याची ती घाणेरडी नजर मिसेस पारखींना अनकम्फर्टेबल फील करून देत होती. त्या सारख्या चुळबुळ करत होत्या. मिस्टर पारखींनाही ते आवडत नव्हतं, पण बिझनेस पार्टनर म्हणून ते शांत राहिले. अमर मुद्दाम मिसेस पारखींसमोर उभा राहिला. ते वाणीने पाहिलं होतं. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. कोण्या परक्या स्त्रीसाठी एवढं प्रोटेक्शन? थँक्यू मिस्टर मित्तल. मिस्टर पारखी कसेनुसे हसत म्हणाले. थांबा, माझ्या मुलाशी ओळख करून देतो. तो तिकडे बाजूला आहे. संतोष.
मित्तलने असं म्हणत त्याच्या मुलाला आवाज दिला, जो केव्हाचा ड्रिंक काउंटर जवळ बसून वाणीला एकटक निहाळत होता. मित्तलने आवाज दिला तसा तो त्यांच्या दिशेने आला. वाणीचीही नजर त्याच्याकडे गेली. तसे तिचे डोळे मोठे झाले. हृदय जोरजोरात धडधड करू लागलं. हातपाय थरथर कापू लागले. मनात त्या भीतीनेच तिने अमरचा हात आपल्या हातात घट्ट दाबून धरला. तसं अमरने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. ती घाबरून एकटक संतोषकडे बघत होती. अमरनेही त्याच्याकडे पाहिलं. संतोष तिच्याकडे बघत हसत होता. तसा अमरने तिच्या हातातून हात काढून घेतला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी तीही घाबरून त्याच्या कुशीत शिरली. कोण होता संतोष? का घाबरली असेल ती त्याला? तिच्या भूतकाळाशी काही संबंध? पुढील भाग लवकरच. बाकी आपली नेहमीची विनंती खाली लिहिलेलीच आहे. नक्की सपोर्ट करा.